नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील सातपूर परिसरातील कामगार नगर भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात चोरट्यांनी कडी कोंडा तोडून कामगार नगर परिसरातील घरं आणि दुकानाचं शटर लॉक फोडत चोरी करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत काही ठिकाणी मुद्देमाल चोरून नेण्यात आला असून तब्बल 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांचा फसला। दरम्यान या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। चोरटे चोरी करतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। महत्त्वाचं म्हणजे याच कामगार नगर परिसरात आठवडाभरापूर्वी चोरीचा प्रकार घडला होता। त्या घटनेचंही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही अद्याप चोरटे पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही। यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय। 4 ते 5 ठिकाणी चोऱ्यांचा प्रकार घडलेला आहे। मागे 2 दिवसापूर्वी भीक मागणारे ज्या महिला आहेत त्यांनी पण चोरीचा प्रयत्न केलेला आहे, चोरी झालेली आहे। अशा वारंवार घटना ह्या आमच्या कामगारनगरमध्ये घडत आहे। तरी पोलीस प्रशासन यांनी तात्काळ यावर काहीतरी कारवाई करावी, गस्त वाढवण्याचा प्रमाण वाढवावे असं आम्ही कामगारनगरच्या वतीने त्यांना आवाहन करतोय। त्याचप्रमाणे प्रभाग 11चे 4ही नगरसेवक आज गांभीर्याने उपस्थित राहिले जागेवर। त्याबद्दल 4ही नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मनपूर्वक धन्यवाद। आपण बघितलं काल या ठिकाणी कामगार नगर वसाहतीमध्ये घर फोडण्याचा प्रकार झालेला आहे, दरवाजे तोडलेले आहे। तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलीस स्टेशनवरतून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले। त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता। पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे, आपला प्रभाग आहे, आपलं कुटुंब आहे। तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात CCTV लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे। आणि आम्ही 4ही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा, बाकी सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने करू। याचं कारण असं की लोकवर्गणीतून जेव्हा कुठला उपक्रम होतो तर लोक त्याची काळजी घेतात। CCTV लावल्यानंतर CCTV कोणी त्याचं नुकसान करणार नाही, कारण प्रत्येकाचा त्याच्यात 1 रुपया असतो। आणि यानंतर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की या ठिकाणी ठिकठिकाणी स्कॅनर लावण्यात यावे, का जेणेकरून या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचा हा एक कोपरा आणि MIDC असल्यामुळे या ठिकाणी नागरी वस्ती जास्त आहे। या ठिकाणी भाडेकरी लोकांची संख्या देखील जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणी कामगार लोक येणारे जाणारे असतात। त्यामुळे इथे स्कॅनर लावून संध्याकाळी बीट मार्शलची गाडी आली पाहिजे अशी येथील लोकांची मागणी आहे। आणि यानंतर आपल्या भागातील या लोकांनी जागरूकपणे राहून आपल्या शेजारी कोण राहतं, बाहेरचा व्यक्ती कोण आहे, आपल्या गल्लीत नवीन कोणी चक्कर मारतंय का याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आणि मी यांना आपल्या भागातील लोकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी काळजी घ्यावी। आपलं बाहेर जर गेलो तर आपलं घर लॉक केलं पाहिजे। आपल्या घराची, आपल्या प्रवाची आपण काळजी घेतली पाहिजे। मला नागरिकांना एवढंच सांगायची की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण घ्या। आणि आता हे मागणारे येतात तर त्यांच्यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे। म्हणजे लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। कारण की आता मागे एक चोरी झाली तर भीक मागणारे लोक आले, त्यांनी त्या मावशींचं काही मंगळसूत्र, घरातले पैसे वगैरे चोरले। तर ते CCTV कॅमेरा होता म्हणून त्यांना ते दिसलं। जर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की CCTV कॅमेरे लावणं हे खूप गरजेचं आहे। तर सगळ्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही तर मदत करणारच आहे, पण सगळ्यांनी पण ती मदत थोडीफार का होणे पण करायला पाहिजे।
कामगार नगरमध्ये सातत्यानं चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांची जबाबदारी आणखी वाढली असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। घटनेची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका मानसी शेवरे, सामाजिक कार्यकर्ते तुषार भदुरे, सामाजिक कार्यकर्ते रवी काळे तसेच मनसेचे नेते किशोर वडजे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी भेट देत अधिक माहिती दिली। परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी या चोरीच्या घटनांचा सखोल तपास करावा तसेच संबंधित चोरट्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरते पोलीस प्रशासनाकडे केली। कामगार नगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आता पोलिसांकडून ठोस कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।